लातूरमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची नवी केमिस्ट्री तर महायुतीमध्ये मोठी फूट. लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय समीकरणांनी पूर्णपणे खूस बदलली आहे. सत्तेसाठी सोयीचे राजकारण करताना अनेक वर्षांची दोस्ती तुटली असून एकमेकांचे हात धरणाऱ्या पक्षांनी आता एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. सत्ताधारी भाजप प्रणित महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्याने भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे सेना आता स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने नवीन समीकरण जुळले आहे. एकीकडे महायुती फुटलेली असताना काँग्रेसने मात्र अत्यंत सावध पवित्रा घेतलाय. वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही जाहीर चर्चा समोर येऊ न देता शेवटच्या क्षणी काँग्रेसने 65 आणि वंचितने 5 जागा लढवण्याचा फॉर्म्युला निश्चित केलाय. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने टाकलेले हे पाऊल भाजपसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. महाविकास आघाडीचीही शकले केवळ महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीतही गोंधळाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव सेना काही महत्वाच्या जागांवर स्वतंत्रपणे लढत आहे. यामुळे लातूरमध्ये आता चौरंगी पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा आणि नवीन चेहऱ्यांची महत्वाकांक्षा यामुळे प्रत्येक प्रभागात चुरस निर्माण झाली आहे. तर आता चेंडू मतदारांच्या कोर्टात. महायुतीच्या 3 पक्षांमधील फूट आणि काँग्रेस वंचितची युती यामुळे लातूरचा महापौर कोण होणार हे सांगणे आता कठीण झालंय. या मल्टीस्टार लढतीत कोण कोणाची मते खाणार आणि कोणाचे नशीब उघडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. लातूरात कोण किती जागा लढती आहेत? लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण प्रभाग 18, जागा 70 आहेत. भाजपा 70, काँग्रेस 65, राष्ट्रवादी अजित पवार गट 60, राष्ट्रवादी शरद पवार गट 17, शिवसेना शिंदे गट 11 आणि शिवसेना ठाकरे गट 9, समाजवादी पार्टी 1, वंचित 5, MIM 9 जागांवर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.